हा जो ऍटिट्यूड आहे ना तो प्रॉब्लेमॅटिक आहे. मी जे म्हणेल त्याप्रमाणे कायदा असेल, त्याप्रमाणे कायदा वाकेल. मी इथिक्सच्या लेक्चरमध्ये प्रॉबिटी इन गव्हर्नन्स शिकवताना एक रिपोर्ट डिस्कस करतो. प्रॉबिटी इन गव्हर्नन्स NCRWCचा एक रिपोर्ट आहे, नॅशनल कमिशन फॉर रिव्ह्यू ऑफ वर्किंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन, संविधान घटना पुनर्विलोकन आयोगाचा एक अहवाल प्रॉबिटी इन गव्हर्नन्स. तो त्या अहवालात एक मत नोंदवलंय. ते असं म्हणतात, पाश्चात्य देशात जर तुम्ही उच्च पदावरती गेले तर उच्च पदासोबत तुम्हाला कायद्याविषयीचा आदर निर्माण होतो. पोझिशन, हायर पोझिशन और हायर ऑथॉरिटी इज असोसिएटेड विथ रिस्पेक्ट फॉर लॉ, असं त्यात सांगितलंय. मी उच्च पदावरती गेलो तर कायद्याविषयी माझ्या मनामध्ये आदर निर्माण होणार आहे, ते कायद्याचं पालन करणं माझ्याकडून तरी जास्त अपेक्षित असणार आहे. ते पुढे म्हणतात, भारतामध्ये तुम्ही उच्च पदावरती गेले, तुम्ही उच्च पदस्थ असले, उच्च अधिकारावरती असले तर तुम्ही कायद्याला किती चांगल्या प्रकारे बगल देऊ शकता हे बघितलं जातं. हायर पोझिशन इन इंडिया इज असोसिएटेड विथ हाऊ इझिली यू कॅन बायपास द लॉ. दॅट इज द प्रॉब्लेम. मी कोणीतरी वरचढ आहे आणि कायद्यापेक्षा वरचढ आहे अशी जी अभिवृत्ती निर्माण झालेली आहे ती जास्त प्रॉब्लेमॅटिक आहे. मग प्रत्येकाला वाटतं मी याचा, हा माझा नेता आणि तो नेता माझा असल्यामुळे मी कायद्यांना वाकवू शकतो. हा पहिली नैतिक समस्या आहे. कायद्याची परिणामकारकता कधी ठरते? ज्या वेळेला कायद्यांचं निष्पक्ष आणि तटस्थ अशा प्रकारची अंमलबजावणी होत असते.